नमस्कार अनिल सर. नमस्कार. आज सांगलीवरनं शूटला आलाय तुम्ही एवढ्या लांबनं. हो. अच्छा, कसं वाटलं शूट आदर्श मराठीचं? शूट एकदम मस्त. जवळपास 300 किलोमीटरवरून या मलटण गावात असणाऱ्या आदर्श मराठीच्या सेटवर आल्यानंतर एक खूप आनंद वाटला. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं आल्यानंतर सगळेच कलाकार माझ्यासाठी नवीन होते. फक्त डायरेक्टर तेवढे माझ्या परिचयाचे होते, पण असं वाटलं नाही की आपण नवीन ठिकाणी आणि नवीन कलाकारांच्या सोबत काम करतोय. एकदम आपल्या घरची मंडळी वारंवार भेटतोय आणि एकाच सेटवर सगळे काम करतोय. अशा पद्धतीचं इथलं वातावरण सगळ्या तुम्ही कलाकारांनी मिळून मला ती कंपनी मिळाली त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि प्रत्येक कलाकारामध्ये असणारे वेगवेगळे गुणधर्म जे आहे ते काढून घ्यायचं काम डायरेक्टर कशा पद्धतीने करतात हे तर डायरेक्टरचं स्किल मला बघायला मिळालं. महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला इथं संधी दिली आणि माझ्यातलं जे कला आहे ते सुद्धा त्यांनी काढून त्यामध्ये शूटिंग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे रोल मला प्ले करायला इथं दिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बरेच कॉमेडी कलाकार इथं मला बघायला मिळाले. त्याच्यामध्ये गोळ्या असेल, करण्या असेल, बंडू असेल, तुषार असेल, सरपंच असेल, त्यानंतर मेवणीबाई असेल, मंदा असेल, असे वेगवेगळ्या कलाकारासोबत काम करताना एक वेगळी एनर्जी बघायला मिळाली. सकाळी 7ला शेड्यूल लागाय, संध्याकाळी 7पर्यंत शेड्यूल, जवळपास 12 तासाचं शेड्यूल असताना कुठंही त्यांच्यामध्ये एनर्जी डाऊन झालेले बघायला मिळत नव्हती. इतकं स्पिरिच्युअली हे सगळं काम बघताना खूप आनंद होतो आहे. आणि अशा सगळ्या कलाकारांसोबत आदर्श मराठी टीमसोबत काम करायला मला खरंच खूप आनंद होईल. आणि हा 300 किलोमीटरचा प्रवास करून इथं आलो होतं, पण असं कुठेही मला थकवा जाणवला नाही. कारण हे सगळा कलाकार तेवढ्या ताकदीची तेवढी उमेद घेऊन सगळे काम करतात. त्यातनं मला खरंच खूप आनंद आणि खूप काही शिकायला मिळालं. आणि हे आदर्श मराठीचे वेगवेगळे जे एपिसोड आहेत, सरपंच साहेब असतील, ते एक कलात्मक एक रंग देण्याचं काम करून, सरपंच साहेब नमस्कार, एक रंग देण्याचं काम करून लोकांसमोर, प्रेक्षकांसमोर आज गोळ्या असेल, करण्या असेल, याची बरीच पात्र तुम्ही जे रंगवले ना ते खूप अफलातून आहेत. खरं तर हीच इंडस्ट्री मला फार आवडते. आज यूट्यूबच्या माध्यमातून एक वेब सिरीज वर्षानुवर्षे तुम्ही काम करताय आणि हे न संपणारा प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये हसवायचं काम हे सगळ्यात मोठं आता महत्त्वाचं आहे. कारण आजकाल आपण बघितलं सगळे नैराश्यातच दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू उमलवायचं काम तुम्ही सगळे कलाकार करताय, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. काय ते कलाकार, काय ते लोकेशन, काय ते डायरेक्टर, सगळं कसं एकदम ओक्यामध्ये झालं आहे. अशा पद्धतीचा हा सगळा ग्रुप आणि त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं, याहून अजून आनंद काय वेगळा नाहीच. धन्यवाद. थँक्यू प्रतिक्रिया दिल्याबद्दल. लवकरच कॉमेडी तुषार या चॅनलवरती तुमची मुलाखत येईल. नक्की पहा आणि शेअर करा. धन्यवाद.